Hello friends, let us start with the first chapter. पहिला चॅप्टर आपण सुरू करूया सॉलिड स्टेट. व्हॉट आर द थ्री मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर. तर सर्वात सिंपल तुम्हाला माहिती आहे तीन स्टेट्स आहेत मॅटरचे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड मध्ये कसे असतात, पार्टिकल खूप जवळ जवळ असतात. लिक्विड मध्ये ते थोडेसे लांब जातात आणि गॅस मध्ये खूपच लांब जातात. As studied earlier, solid matter is consist of strong interparticular attraction. तर सॉलिड्स मध्ये जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांच्या जवळ आहे आणि त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन खूप जास्त आहे. लिक्विड मध्ये थोडेसे लांब जातात, अट्रॅक्शन थोडं कमी झालेलं आहे. गॅसमध्ये खूपच लांब जातात. तर सॉलिड्सला सांगितलेलं डेफिनेट शेप आहे, व्हॉल्यूम आहे आणि ते शक्यतो चेंज होत नाही. त्याच्यावर तुम्ही प्रेशर टाका, जास्त काही चेंज होणार नाही. स्मॉलेस्ट पार्ट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पार्टिकल्स आर atoms, ions and molecules. तर atoms म्हणजे काय, तर एलिमेंटचा सर्वात छोटा पार्टिकलला आपण ॲटम म्हणतो. हे ॲटम कसे असतात, अनस्टेबल असतात आणि ते ॲटम्स कंबाईन होतात एकमेकांबरोबर आणि मॉलिक्युल्स तयार होतात. मॉलिक्युल्स हे कंपाऊंडचे सर्वात छोटे पार्टिकल्स आहेत, लक्षात ठेवा. आणि आयॉन्स म्हणजे काय, ते जे ॲटम्स आहेत ते एक तर इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात आणि मग आयॉन्स तयार होतात. हे तुम्हाला माहिती आहे, 9वी 10वीत तुम्ही शिकलेला आहात. तर टाइप्स ऑफ सॉलिड, देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड, क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. आता दोन टाइपचे सॉलिड आहेत, त्यांनी नावं सांगितलेली आहेत, नावं लक्षात ठेवा, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड्स. आता इथं काही ऍक्टिव्हिटी सांगितलेत. कलेक्ट द फॉलोइंग सॉलिड्स, शुगर, सॉल्ट आणि ब्लू विट्रॉल. तर सॉल्ट आपण जे रोजच्या जीवनामध्ये खात असतो तेच सोडियम क्लोराईड NaCl ते घ्यायचंय. शुगर घ्यायचे, जवळून बघायचे, त्याच्यामधले क्रिस्टल तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर ब्लू विट्रॉल म्हणजेच कॉपर सल्फेट, ते सुद्धा तुम्ही बघू शकता, ते चित्रात दाखवलेलं आहे. तर ऑब्झर्वेशन करायचे तुम्ही, शेप ऑफ द ग्रॅन्युअल, स्मूथनेस ऑफ द फेस, अँगल्स बिटवीन देम, हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला सांगता येईल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. इथं अजून एक चित्र दाखवलेलं आहे, ते चित्र बघा. ऑब्झर्व द फिगर केअरफुली, तर तिथे दाखवलेले लाईन्स ड्रॉ केलेले, ते बघा नीट, तुमच्या लक्षात येईल नंतर पुढे काय सांगायचं त्यांना. क्रिस्टलाइन सॉलिड कसे आहेत ते, तर देर इज अ रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी. आता रेग्युलॅरिटी म्हणजे काय, एक सारखेपणा आहे त्याच्यामध्ये. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही बसता तर तिथे बेंचेस आहेत, ते बेंचेस कसे आहेत, एकानंतर एक आहेत, रेग्युलर आहेत, पिरियॉडिक आहेत. पिरियॉडिसिटी म्हणजे काय, रिपिटेशन, एकानंतर एक. तुम्ही बघू शकता थोडा वेळ झाला की गोष्ट रिपीट होतात, तसंच बेंचेस पण रिपीट होणार आहेत. तर पिरियॉडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. तर पार्टिकल्स जे आहेत म्हणजे ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयॉन्स असतील, ते आपण कसे अरेंज करायचे, पिरियॉडिक करायचे, व्यवस्थित करायचे, एका रेषेत करायचे, एका डेफिनेट अरेंजमेंट मध्ये करायचे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड. दे आर शार्प मेल्टिंग पॉइंट. आता शार्प मेल्टिंग पॉइंटचा अर्थ काय, की परफेक्ट मेल्टिंग पॉइंट आहे त्यांचा, तुम्ही तो मोजू शकता. मग तुम्ही म्हणाल की नाही दुसरा प्रकार काय आहे मग, तर त्याचा फिक्स नाहीये मेल्टिंग पॉइंट. आज बघितलं तर ते 100 डिग्रीला मेल्ट होईल, उद्या बघितलं तर 105 ला सुद्धा होऊ शकतो. तर ते शार्प नाहीये. पण इथे क्रिस्टलाइन मध्ये काय सांगितलंय, की दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट, त्यांचा मेल्टिंग पॉइंट फिक्स आहे, एकदम शार्प. ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस एक्सेप्ट दोज ऑफ हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर आर अनआयसोट्रॉपिक. अनआयसोट्रॉपिक आहेत सगळे क्रिस्टलाइन सबस्टन्स. म्हणजे काय, त्यांनी सांगितलंय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. जर तुम्ही बघितलं अनआयसोट्रॉपिकचा अर्थ, की ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मागच्या वर्षी तुम्ही शिकलात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण काढला होता, साइन आय अपॉन साइन आर. प्रत्येक सबस्टन्सचा तो वेगळा आहे, ट्रान्सपरंट मीडियमचा, ग्लासचा वेगळा आहे, एअरचा वेगळा आहे, डायमंडचा वेगळा आहे. तर क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये जर आपण बघितलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल प्रॉपर्टी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, या कशा आहेत, डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. तुम्ही डायरेक्शन चेंज केली की त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो, तुम्ही डायरेक्शन चेंज केली त्यांची थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चेंज होते. थर्मल म्हणजे हीट रिलेटेड, इलेक्ट्रिकल तर तुम्हाला माहितीच आहे. तर आईस सॉल्ट सच ॲज NaCl, metals such as sodium, gold, copper, material like diamond, graphite, they are examples of crystalline solid. तर crystalline चे लक्षात ठेवा नाव का कुठले कुठले, एक्झाम्पल्स कुठले कुठले. तर एकदम सिंपल आहे, सॉल्ट आणि शुगर जे आपण रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो ते तर त्याचं क्रिस्टलाइनचं एक्झाम्पलच आहे. आता इथे सांगितलंय अ सिंगल क्रिस्टल हॅज ऑर्डर्ड रेग्युलर स्ट्रक्चर. तर सिंगल क्रिस्टलचं जर बघितलं तर ते कसं आहे, ऑर्डर्ड आहे, रेग्युलर आहे. मग अशी आपण बघितलं ऑर्डर, ऑर्डर म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी रिपिटेशन आहे आणि एक सारखेपण आहे. रेग्युलर आहे, एक सारखेपणा. मेजॉरिटी ऑफ द क्रिस्टल सॉलिड्स इन्क्लुडिंग मेटल्स आर पॉलीक्रिस्टलाइन. पॉलीचा अर्थ मेनी,
मेनी क्रिस्टलाइन. सिंगल ग्रॅन्युअल ऑफ पॉलिक्रिस्टलाइन सॉलिड इज मेड अप ऑफ मेनी सिंगल क्रिस्टल्स ऑर क्रिस्टलाइड्स पॅक्ड टुगेदर. तर ते ग्रॅन्युल्स आहेत, छोटे छोटे कण आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे क्रिस्टल्स एकत्र आलेले, चित्रात दाखवलेले तुम्ही बघू शकता. अमॉर्फस सॉलिड, आता हा बरोबर त्याच्या विरुद्ध प्रकारे, उलटा प्रकारे. अमॉर्फस म्हणजे काय? द पार्टिकल्स ऑफ द लिक्विड आर इन कॉन्स्टंट मोशन टू स्टॉप ऍक्शन फोटोग्राफी ऑफ लिक्विड डिस्क्राइब दे आर इन अमॉर्फस स्टेट. तर लिक्विडचे पार्टिकल इकडे तिकडे फिरत असतात कंटिन्युअस. तो तुम्ही जर फोटो काढला की ते मॉलिक्यूल सगळे रॅन्डमली इकडे तिकडे जाताना तुम्हाला दिसतील. सुपर कूल्ड लिक्विड म्हणजेच ग्लास, म्हणजे काच जी आहे तिला आपण सुपर कूल्ड लिक्विड म्हणतो. आता तुम्ही म्हणाल लिक्विड कुठे आहे? ते सॉलिड आहे. काचेला आपण म्हणतो तसं सुपर कूल्ड लिक्विड, कारण त्याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज आहेत ते लिक्विड सारखे आहेत. रॅन्डमनेस आहे, अमॉर्फस स्ट्रक्चर आहे, रॅन्डमली अरेंज, लॉंग रेंज ऑर्डर नाहीच आहे त्यांच्यामध्ये. आणि अमॉर्फस लिक्विड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, आपण बघितलेलं आहे. रॅन्डमली अरेंज्ड आहेत आणि मेल्टिंग पॉईंट शार्प नाहीये, फिक्स नाहीये. म्हणजे आज बघितलं तर 500 डिग्री, उद्या बघितलं तर 550, परवा बघितलं 450, फिक्स नाही. ग्लास त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लिहिले बघा, ऑन हिटिंग अमॉर्फस सॉलिड ग्रॅज्युअली अँड कंटिन्युअसली सॉफ्टन अँड स्टार्ट टू फ्लो. These solids are isotropic. That means what? They exhibit the same property in all direction. They are independent of the direction of measurement. कुठली पण प्रॉपर्टी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखी तुम्ही मोजली तर ती डायरेक्शन वर डिपेंड नाहीये. त्याच्यानंतर इथे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ग्लास, प्लास्टिक, रबर, टार हे त्याचे एक्झाम्पल आहेत, लक्षात ठेवा. ग्लास आणि प्लास्टिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ग्लास खूपच कॉमन आहे, लक्षात ठेवण्यासारखं सोपं आहे. आणि प्लास्टिक सुद्धा अमॉर्फस आहे, रॅन्डम अरेंजमेंट आहे, फिक्स नाहीये त्याच्यामध्ये. आता पुढचा कन्सेप्ट आहे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. सो टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. तर दोन किंवा जास्त सबस्टन्स त्यांच्यामध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे? एक सारखं आहे, त्यालाच आपण म्हणायचंय आयसोमॉर्फस. इन दीज सबस्टन्सेस केमिकल कॉम्पोजिशन हॅज द सेम ॲटॉमिक रेशो. तर त्यांचं केमिकल कॉम्पोजिशन मध्ये बघितलं तर त्यांचा रेशो सेम आहे. आता NaF आणि MgO, तिथे बघा सोडियम फ्लोरीन, सोडियम आयॉन आहे, फ्लोराईड आयॉन आहे, तर त्यांचं अरेंजमेंट, आणि MgO यांचं अरेंजमेंट. तर यांचं जर बघितलं तर क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे? एकसारखं आहे, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं आयसो. आयसो म्हणजे सेम. मॉर्फस, पॉलिमॉर्फस म्हणजे वेगळ्या प्रकारचं. अ सिंगल सबस्टन्स इज फॉर्म मोर दॅन वन फॉर्म. आता समजा आपण एका पिक्चरचं उदाहरण घेऊ, त्याच्यामध्ये एखाद्या हिरोनी काम केलेलं आहे, पुढच्या पिक्चर मध्ये तोच हिरो आहे पण त्यांनी वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर केलेलं आहे. ठीक आहे, आमिर खानचं एक्झाम्पल घ्या, वेगवेगळ्या पिक्चर मध्ये तो वेगवेगळे कॅरेक्टर करतो. आमिर खान एकच ऍक्टर आहे, तसंच एक सबस्टन्स वेगवेगळ्या रूपात सापडतो, डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म्स, तर त्याला आपण म्हणायचंय पॉलिमॉर्फ. फॉर एक्झाम्पल, कॅल्साइट आणि आर्गोनाइट आर टू फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. तर त्यामध्ये अल्फा क्वार्ट्स आहे, बीटा क्वार्ट्स आहे, क्रिस्टोबलाइट आहे, हे सिलिकाचे प्रकार आहे. तर पॉलिमॉर्फिझम मध्ये काय? डायमंड, ग्राफाइट, फ्युलेरिन. तुम्हाला समजण्यासारखं एकदम सोपं. डायमंड, डायमंड मध्ये कार्बन आहे, ग्राफाइट मध्ये पण कार्बन आहे, आणि फ्युलेरिन मध्ये सुद्धा कार्बन आहे. कार्बन तर तिन्ही मध्ये आहे, मग वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? स्ट्रक्चर वेगळं, त्यालाच आपण म्हणायचंय पॉलिमॉर्फिझम. आलं लक्षात? तर हे वाचून घ्या तुम्ही. आता पुढे बघा, इथे दाखवलेलं आहे क्रिस्टोबलाइट, अल्फा क्वार्ट्स आणि बीटा क्वार्ट्स. चित्र बघा, स्ट्रक्चर आहेत त्याचे, अरेंजमेंट वेगळं. नाव क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार परत सांगितले. तर सर्वात पहिले काय? आयोनिक क्रिस्टल. आता तुम्हाला माहिती आहे आयॉन कसा तयार होतो. ऍटम जो आहे तो एकतर इलेक्ट्रॉन घेतो, नाहीतर इलेक्ट्रॉन देतो. कशासाठी? स्टेबल होण्यासाठी. ऍटमला जो आहे ते स्टॅबिलिटी पाहिजे. मी तुम्हाला शिकवतोय, कारण काय? स्टॅबिलिटी. तुम्हाला शिकायचंय, कारण काय? स्टॅबिलिटी. कोणी जॉब का करतं? स्टॅबिलिटी. कोणी लग्न का करतं? स्टॅबिलिटी. सगळ्यांना स्टॅबिलिटी पाहिजे. तसंच ऍटमला सुद्धा काय पाहिजे? स्टॅबिलिटी पाहिजे, लोअर एनर्जी स्टेट पाहिजे. आणि म्हणून ऍटम्स काय करतात? हे आयॉन्स तयार करतात. आयॉन्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन प्रकारचे असतात. त्यालाच आपण कॅटायॉन, अनायॉन असं सुद्धा म्हणतो. तर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल आर चार्ज्ड आयॉन्स. तर त्याच्यामध्ये कॅटायन, अनायन असं सांगितलेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज देअर बिटवीन देम. त्यांच्यामध्ये ऑपोजिट चार्जेस आहेत, प्लस आणि मायनस, ते एकमेकांना काय करतात? ओढून घेतात. आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड, ब्रिटल अँड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. तर तुम्ही परीक्षेला हे लर्न करून जायचंय, लक्षात ठेवायचे. ते कसे असतात? हार्ड असतात, ब्रिटल असतात, हाय मेल्टिंग पॉईंट आहे त्यांचा. नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. पाण्यामध्ये ते गुड कंडक्टर आहेत, पण बाहेर जर बघितलं सॉलिड स्टेट मध्ये तर ते बॅड कंडक्टर आहे. तुम्ही म्हणाल का बरं? आता बघा, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? फ्लो ऑफ चार्जेस. आता आयोनिक क्रिस्टल्स मध्ये
आयॉन्स तर आहेत, पण ते घेऊन जाऊ शकतात का इलेक्ट्रिक करंट? नाही घेऊन जाऊ शकत, कारण ते फिक्स आहेत, सॉलिड स्टेट मध्ये आहेत ना. जेव्हा तुम्ही सॉल्ट NaCl त्याच्यामध्ये कॅटायन अनायन आहे, सोडियम कॅटायन, क्लोरीन, क्लोराईडचा अनायन, तो पाण्यात टाकला, तो मिक्स झाल्यानंतर काय होईल की त्याचं सोडियम वेगळं होईल, क्लोरीन वेगळं होईल, क्लोराईड वेगळं होईल, आणि मग ते करंट कंडक्ट करू शकतात सोल्युशन स्टेटमध्ये, मग इलेक्ट्रिसिटी ते पास करू शकतात. पण नॉर्मल स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी पास करणार नाही, ते नॉन कंडक्टर आहेत. एक्झाम्पल दिलेले NaCl, K2SO4, CaF2, KCl एक्सेट्रा. त्याच्यानंतर आपल्याला अजून काही कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टलचे कॅरेक्टर्स सांगितले. कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल लक्षात ठेवा, आयोनिक आणि कोव्हॅलेंट, आयोनिक आणि कोव्हॅलेंट दोन टाईप आता आपण पर्यंत बघतोय. कोव्हॅलेंटचं तुम्ही ऐकलं असेल, कोव्हॅलेंट मध्ये काय होतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. परत इकडे तोच प्रश्न आहे, कशासाठी? स्टॅबिलिटीसाठी. तर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड्स असतात, कॉन्स्टिट्युएंट्स आर atoms and they are covalently linked to each other to form a 3-dimensional network giant molecule. तर ते एकमेकांना जॉईन होतात आणि एक 3-dimensional स्ट्रक्चर तयार करतात, मोठ्याच्या मोठं जायंट स्ट्रक्चर तयार करतात. ऍज अ रिझल्ट ऑफ रिजिड स्ट्रॉंग बॉन्डेड स्ट्रक्चर, व्हेरी हार्ड, इनकॉम्प्रेसेबल, हाय मेल्टिंग पॉइंट. तर त्यांचं मेल्टिंग पॉइंट खूप जास्त आहे आणि ते इनकॉम्प्रेसेबल आहेत, ते खूपच स्ट्रॉंग आहेत, एकमेकांना धरून ठेवतात. आणि ते पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, कारण कसे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये लोकलाइज्ड आहे, लोकलाइज्ड, दे आर नॉट मोबाईल. मोबाईल म्हणजे हालचाल करू शकत नाही, लोकलाइज्ड आहे. तर मोबाईल इलेक्ट्रॉन नसल्यामुळे त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट जाणार नाही. तर त्याचं एक्झाम्पल आहे डायमंड आणि क्वार्ट्स. लक्षात ठेवा, SiO2 सिलिका, SiO2, बोरॉन नायट्रेट आहे, कार्बोरंडम आहे, ते एक्झाम्पल्स ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. सो डायमंड इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स. लक्षात ठेवा. व्हॉट आर द स्ट्रक्चर्स ऑफ डायमंड अँड ग्राफाइट? मागच्या वर्षी तुम्ही शिकला 10th स्टँडर्ड मध्ये, तुम्हाला डायमंड बद्दल माहिती आहे. तर both ionic and covalent crystals are hard and have high melting point, so we can use electrical properties to distinguish. Oh, ionic solids are becoming good conductors only at high temperature above melting point. Conductivity of covalent solids is generally low and increases with temperature. However, there is no abrupt rise in conductivity when substance is melted. तर आयोनिक मध्ये कसं आहे की बाबा सोल्युशन स्टेट मध्ये किंवा लिक्विड स्टेट मध्ये ते पटकन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. पण कोव्हॅलेंटचं तसं नाहीये, कारण कोव्हॅलेंट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सच नाहीये, तर ते कंडक्टिव्हिटी एकदम लो असणारे, पुअर असणारे, हे आपल्याला लक्षात येते. पुढचा प्रकार आहे मॉलिक्युलर क्रिस्टल्स. तर सबस्टन्सेस सच ॲज Cl2, CH4, H2, CO2, O2 ऑन सॉलिडिफिकेशन गिव्ह मॉलिक्युलर सॉलिड. तर त्याच्यामध्ये काय मॉलिक्युल्स आहेत. मग असे आपण बघितलं तर जायंट स्ट्रक्चर होतं, कोव्हॅलेंट बॉन्ड. इथे पण कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, पण इथे जायंट स्ट्रक्चर नाहीये, इथे छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत आणि ते त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. तर त्यांच्यामध्ये काय आहे, तर त्यांच्यामध्ये वेगळ्या टाईपचं अट्रॅक्शन आहे. व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, व्हेरियस म्हणजे वेगवेगळे. आता पहिलं कुठलं आहे, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता आपण HCl बघितलं, एक हायड्रोजन आहे, एक क्लोरीन आहे, ठीक आहे. तर हायड्रोजन एक प्रकार आहे, क्लोरीन दुसरा प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय आहे, अट्रॅक्शन असणार, कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे. पण हायड्रोजनची साईज छोटी आहे, क्लोरीनची मोठी आहे. क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढून घेणार, ओढून घेतलं की काय होणार, डायपोल तयार होणार. डायपोल, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. हायड्रोजनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येणार, क्लोरीन वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, तर त्याला क्लोराईड म्हणतो आपण, आयन तयार झाला की. तर तो जो डायपोल आहे तो तिथे ऍक्ट करणार आहे, तर त्यांच्यामध्ये परमनंट डायपोल असणार. त्यानंतर वीक डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस, तर याचा आपण पुढे अभ्यास करणार आहे. त्यांच्यामध्ये वीक फोर्सेस असतात, इलेक्ट्रॉन इकडे तिकडे फिरत असतात. कधी कधी काय होतं, हे जे नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे दोन्ही हायड्रोजन असतील, H2, दोन्ही पण हायड्रोजनच आहेत, दोघं पण सेमच आहेत ना, मग त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेमच आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सेमच आहे. मग काय करतात, इलेक्ट्रॉन एकीकडे जास्त आणि एकीकडे कमी, थोड्या वेळासाठी इलेक्ट्रॉन फिरतात, इकडे तिकडे फिरतात. कधी कधी काय होतं, इलेक्ट्रॉन एका बाजूला जास्त होतात, तो निगेटिव्ह चार्ज होतो, दुसऱ्या बाजूला कमी. तसं दुसऱ्या मॉलिक्युलचं सुद्धा होऊ शकतं. तर त्यांच्यामध्ये थोड्या वेळासाठी एक अट्रॅक्शन तयार होतं, त्यालाच आपण वीक डिस्पर्शन फोर्सेस असं म्हणत असतो. पुढचा प्रकार आपण बघूया, तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स इन सच ॲज H2O, NH3, HF अँड सो फोर्थ. तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड, ठीक आहे. आता H2O, हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन, हा हायड्रोजन जो आहे तो थोडासा पॉझिटिव्हली चार्ज आहे, कारण ऑक्सिजनने त्याच्याकडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढून घेतलेली आहे. तर हा हायड्रोजन जो आहे
तो दुसऱ्या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो, दुसऱ्या मॉलिक्युलच्या ऑक्सिजन, त्यांच्यामध्ये जो बॉन्डिंग त्यालाच आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. तर हायड्रोजन बॉन्डिंग सुद्धा एक प्रकार आहे. पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स त्यांचा आहे. आणि पुढचा प्रकार आहे मेटॅलिक क्रिस्टल्स. तर मेटॅलिक क्रिस्टल मध्ये काय सांगितलंय त्यांनी, मेटॅलिक बॉन्ड. आता तुम्ही म्हणाल ते कसं आहे, इथे दिले बघा. मेटल क्रिस्टल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर delocalized over entire crystal leaving behind positively charged metal ions. तर प्रत्येक मेटलचा जो ऍटम आहे त्याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉन कसा आहे, लूजली बाउंड, तो पटकन बाहेर जाऊ शकतो. तो बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या ऍटम मधला सुद्धा बाहेर गेला, तिसऱ्या ऍटम मधला पण बाहेर गेला, असं करता करता सगळे इलेक्ट्रॉन बाहेर गेले शेवटच्या शेल मधले. आणि असा एक इलेक्ट्रॉनचा समुद्र तयार झाला, सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. अँड देर इज पॉझिटिव्ह चार्जेस अट्रॅक्टिंग ऑल ऑफ देम. तर त्यांच्यामध्ये जे आहे त्यालाच आपण मेटॅलिक क्रिस्टल असं म्हणतो. क्रिस्टल स्ट्रक्चर्स आर ऑफन डिस्क्राइब्ड एज अरे ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इमर्स्ड इन द सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कसे आहेत, मोबाईल इकडे तिकडे फिरतात आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज फिक्स आहे, तर त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे तेच मेटॅलिक बॉन्डचं कारण आहे. आता मेटल कसे आहेत, तर मेलिएबल आहेत, त्यांना हवा तसा आपण शेप देऊ शकतो, हॅमर्ड इन टू थिन शीट्स. त्यानंतर डक्टाईल आहेत, डक्टाईल म्हणजे त्यांची वायर बनवू शकतो आपण. गुड कंडक्टर्स आहेत कारण इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत फ्रीली. तर त्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, सगळ्या प्रकारचे मेटल, कॉपर, कॅल्शियम. आता क्रिस्टल स्ट्रक्चर अँड क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय, तर लॅटिस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ द पॉइंट ऑफ अँड 3 डायमेन्शनल पिरियॉडिक अरे. 3 डायमेन्शनल, 3 डायमेन्शन मध्ये एक्स, वाय आणि झेड. तुम्हाला माहिती आहे एक्स, वाय आणि झेड 3 डायमेन्शन मध्ये आपण ते अरेंजमेंट जे करतो त्यालाच आपण क्रिस्टल लॅटिस असं म्हणतो. सो त्याचे प्रकार त्यांनी इथे दाखवले, टेबल बघा. प्रॉपर्टीज ऑफ 4 टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, तर सर्वात पहिले बघा त्यांनी काय सांगितलं, आयोनिक सॉलिड, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. त्याचं सगळ्यांचं एकत्रितपणे त्यांनी सांगितलं. तर पार्टिकल्स कसे आहेत, आयोनिक मध्ये कॅटायन अनायन आहे, कोव्हॅलेंट मध्ये कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स आहेत, आणि इकडे सुद्धा कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स आहेत मॉलिक्युलर मध्ये, पण ते वेगवेगळे आहेत. आणि इकडे कसं आहे, जायंट स्ट्रक्चर. मेटॅलिक मध्ये मेटॅलिक आयॉन्स आहेत, इंटर पार्टिक्युलर फोर्सेस हे आयोनिक मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक आहेत, कोव्हॅलेंट आणि मॉलिक्युलर मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत, लंडन फोर्सेस आहेत, आणि मेटॅलिक मध्ये मेटॅलिक बॉन्ड. हार्डनेस, आयोनिक मध्ये हार्ड वेट आणि कोव्हॅलेंट मध्ये व्हेरी हार्ड. मॉलिक्युलर मध्ये थोडं सॉफ्ट आहेत आणि मेटॅलिक मध्ये कधी कधी सॉफ्ट आहे, कधी हार्ड आहे. सोडियम सॉफ्ट आहे बघा, आणि बाकीचे काही मेटल्स खूपच हार्ड आहे. त्यानंतर मेटॅलिक मेल्टिंग पॉइंट जर बघितलं तर आयोनिक आणि कोव्हॅलेंट मध्ये हाय आहे, आणि मॉलिक्युलर आणि मेटॅलिक मध्ये वेगवेगळे रेंज आहेत त्यांनी सांगितलं. त्यानंतर थर्मल इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ही पण आपण डिस्कस केली. तर पहिल्या दोन मध्ये पुअर कंडक्टर आहेत आणि शेवटच्या मध्ये मेटॅलिक कंडक्टर मध्ये गुड कंडक्टर आहेत. हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर हे डायग्राम बघा, लॅटिसचा डायग्राम बघा, पॉइंट्स दिसतात आहे तुम्हाला छोटे छोटे. त्यानंतर बेसिस, मग त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे, ऍटम्स टाकणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे ऍटम्स टाकणार आहे. आता युनिट सेल, द स्पेस लॅटिस ऑफ अ क्रिस्टल इज बिल्ट अप 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न. तर 3 डायमेन्शन्स मध्ये ते पार्टिकल्स अरेंज होणार आहे आणि ते रिपीटिंग पॅटर्न मध्ये येणार आहे. सो बेसिक रिपीटिंग पॅटर्न इज कॉल्ड ॲज द युनिट सेल. स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. तर सर्वात छोटा जो आहे, सर्वात छोटा जो रिपीट होणार आहे त्यालाच आपण युनिट सेल असं म्हणतो. जसं की आपण एक भिंत आहे, भिंत कशाने बनलेली आहे, तर विटांनी बनलेली आहे. तर विटा काय आहेत, त्याच्यात रिपीट होणार आहे, रिपीटिंग युनिट. सो वेन अ युनिट सेल आर स्टॅक टुगेदर to generate crystal, each unit cell shares a faces, edges and corner with the neighboring unit cell. तर एक युनिट सेल दुसऱ्यांबरोबर काय करतो, शेअरिंग करतो. काय शेअर करतो, त्याचे फेसेस, एजेस, त्याचे साइड सगळे शेअर करतो, आणि तेच ऍटम्स जे आहेत ते रिपीट होतात. It is important to understand that the geometric shape of unit cell is the same as that of a macroscopic crystal. तर क्रिस्टल असेल, एकच क्रिस्टल असेल, आणि ते युनिट सेल असेल, त्याचा शेप सेमच असतो. आता अरेंजमेंट कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आणि यांच्यामध्ये काय प्रकार आहे बघा. तर डायमेन्शन्स बघा त्याचे, ए बी सी ते लेटर्स दिलेले आहेत, अल्फा बीटा गामा दिलेले आहेत. ए बी सी काय आहेत, त्याचे डायमेन्शन्स आहेत एक्स वाय झेड ऍक्सिस मध्ये, आणि अल्फा बीटा गामा त्यांच्यामधले अँगल्स आहेत, हे लक्षात घ्या. तर सर्वात पहिला प्रकार जो आहे तो टाइप्स ऑफ युनिट सेल मध्ये प्रिमिटिव्ह आहे, प्रिमिटिव्ह किंवा सिंपल युनिट सेल. तर प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये काय सांगितलंय, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ऍट द कॉर्नर्स ओनली, फक्त कॉर्नर्सला असणार आहे. त्यानंतर बॉडी सेंटर्ड मध्ये काय असणार आहे, कॉर्नरला तर आहेच आणि सेंटरला एक असणार आहे. इथे दाखवलेलं आहे बघा, हा डायग्राम बघा.
त्यामध्ये सर्वात पहिले काय दाखवले, सिंपल क्युबिक दाखवले. बघा हा पहिला वाला कॉर्नरला आहे आणि इथे कॉर्नरला तर आहेच आणि सेंटरला पण आहे. आणि तिसरा प्रकार जो आहे एफसीसी, ज्याला आपण म्हणतो फेस सेंटर्ड युनिट सेल, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर कॉर्नरला आहेत आणि प्रत्येक फेसला सुद्धा आहेत. फेस फेस म्हणजे हा प्रकार. The unit cell consists of particles at each corners and at the center of each of the faces. बेस सेंटर्ड म्हणजे काय, फक्त बेसला असणार, तिथे दाखवलेलं तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये पुढे आहे. क्रिस्टल सिस्टम मध्ये त्यांनी सांगितलेले आहेत 14 डिफरंट वेज आर देअर इन अरेंजमेंट ऑफ दीज डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम्स. त्या ऍटम्सला अरेंज करायचे 14 वेज आहेत, त्याच्या पलीकडे काही नाहीये, तुम्ही वेगळा प्रकार करूच शकत नाही. हे 14च आहेत असं ब्रावाइसने आपल्याला सांगितलं. तर ब्रावाइस लॅटायसेस असं त्यांनी नाव दिलेलं आहे. 14 Bravas lattices are divided into 7 crystal structures. Possible arrangements are shown. खाली डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता 7 क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय, क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, हे सगळे प्रकार त्यांनी 7 क्रिस्टल स्ट्रक्चर्स मध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर क्युबिक सिस्टम मध्ये परत 3 प्रकार सांगितले, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक, जे आपण आताच बघितले. डायग्राम तुम्ही बघा, डायग्राम व्यवस्थित बघा, तुमच्या लक्षात येईल काय सांगायचंय त्यांना. इथे बघा सिंपल क्युबिक कसं आहे, कॉर्नरला आहेत ऍटम्स आणि इथे बीसीसी आहे. बघा सगळं कसं आहे, सेंटरला पण एक आहे, कॉर्नरला पण आहे आणि इकडं सेंटर प्रत्येक फेसच्या सेंटरला आहे एफसीसी. हा प्रकार जरासा वेगळा आहे, इमॅजिन करावा लागणार आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागणार. डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला, ऑब्झर्व करा, समजून घ्या. आता प्रिमिटिव्हचा अभ्यास आपण थोडासा डीप मध्ये करूया. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, सिंपल क्युबिक सेल हॅज पार्टिकल्स ऍट 8 कॉर्नर्स. प्रत्येक कॉर्नरला एक असे 8 कॉर्नर्स आहेत. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहेत. वेन दीज युनिट सेल्स आर स्टॅक टुगेदर, पार्टिकल्स ॲट ईच कॉर्नर गिव्ह शेअर विथ द 7 अदर नेबरिंग क्यूब्स. तर ते 7 अदर बरोबर काय करतात, शेअर करतात. 1/8 पार्ट बघा, हा फुल आहे त्याचा अर्धा केला, हा हाफ आहे त्याचा अर्धा केला, 1/4 आहे त्याचा अर्धा केला, 1/8 आहे. तर 1/8 पार्ट फक्त आतमध्ये असणार आहे, बाकीचं सगळं बाहेर. असे 8 कॉर्नर आहेत. सो 8 into 1/8, that is 1 particle per unit cell. That is the calculation. You can see it here. इथे बघू शकता तुम्ही. आता नेहमीप्रमाणे तर कॉर्नर्सला आहेतच आणि सेंटरला पण एक आहे, तर त्याचं नाव काय ठरतं, बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक असं त्याचं नाव आहे. तर 2 पार्टिकल्स पर युनिट सेल, कारण कॉर्नरचे आहेत ते सगळे मिळून 1 पार्टिकल आणि सेंटरला एक अख्खा आहे, तर त्याच्यामुळे 2 पार्टिकल्स पर युनिट सेल. आता एफसीसीचं कसं आहे की अर्धा पार्टिकल आतमध्ये आणि अर्धा बाहेर आहे. तर 6 फेसेस आहेत. तर इकडे इकडे 2, इकडे 2, वरती 2, खाली 2, असं ते सगळं प्रकार आहे. तर तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर तिथे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. हे बघा इथे चित्रात दाखवलेलं आहे, सिंपल, बॉडी सेंटर्ड आणि फेस क्युबिक. डायग्राम तुम्ही बघा. मग ऑर्थोरेम्बिकचे प्रकार दाखवलेत, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, रोम्बोएड्रल आणि ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल. तुम्हाला हे पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, 6 फेसेस आहेत आणि प्रत्येक फेस मध्ये हाफ कॉन्ट्रीब्युशन आहे. अर्धा तो ऍटम जो आहे तो आत असतो आणि अर्धा बाहेर असतो एफसीसी मध्ये. तर एफसीसी मध्ये अर्धा आत, हाफ, आणि अर्धा बाहेर. तर हाफ असे 6 फेसेस आहेत, इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत आणि इकडे 2. तर टोटल 6 फेसेस आहेत. त्यामुळे काय, 3 atoms पर युनिट सेल आणि प्रत्येक कॉर्नरचे 1/8 कॉन्ट्रीब्युशन. तर टोटल 4 पार्टिकल्स पर युनिट सेल. लक्षात ठेवा, सिंपल क्युबिक मध्ये 1 पार्टिकल पर युनिट सेल, बीसीसी मध्ये 2 पार्टिकल्स पर युनिट सेल आणि एफसीसी मध्ये 4 पार्टिकल्स पर युनिट सेल. ठीक आहे, इथे थांबूया, आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया.